तर शिवाजी महाराजांचं हिंदुत्व. इंद्रजिमी जंबपर वाडव सुवंबपर रावण सदंबपर रघुकुल राज है पवन वारी वाह पर संबुरती नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है दावा द्रुमदंड पर चीता मृग झंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कन्न जिमी कंस पर त्यो मलेंच वंश पर शेर शिवराज है शेर शिवराज है. कविराज भूषण हे स्वाभिमानी आहेत, प्रचंड स्वाभिमान आहे त्यांना आणि धर्माभिमान देखील आहे की मी माझ्या धर्माचा च्याबद्दल हे करणारा द्वेष करणारा एक औरंगजेब जो धर्मांध आहे, जो अत्याचारी आहे, त्याच्याबद्दलचे गुणगान माझे भाऊ करतायत, मी ते करणार नाही. कविराज भूषणांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना जी होती औरंगजेबाच्या दरबारात ती पाहिलेली आहे. एकमेव असे कवी आहेत ज्यांनी काव्यरचना ही जी काव्यरचना आहे ती वीररसामध्ये नेली, ते वीररसामध्ये ती काव्यरचना केली आणि त्याचे आद्यनायक छत्रपती शिवाजी महाराज ठरले. आपण जेव्हा ते वाचतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चित्ररूप दर्शन आपल्याला त्या काव्यछंदामध्ये मिळतं. जय जयंती जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी जय मधुकैटेब छलनी जय महिष विमर्दिनी जय चामुंड जय चंड मुंड भंडासुर खंडिनी जय सुरक्त जय रक्तबीज बिड्डाल बिहंडिनी जय जय निसुंब सुंबदलनी भनीभूषण जय जय भननी सर्जा समत्य शिवराज कहे देही विजय जय जगज्जननी विजय जय जगज्जननी विजय जय जगज्जननी. दशरथ राजा राम भयो वसुदेव की गोपाल साई प्रगट्यो साहिके श्री शिवराज भुवाल. कविराज भूषण यांनी लिहिलेल्या शिवराज भूषण या काव्यग्रंथातील या दोन ओळी आहेत. कविराज भूषण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत की त्यांनी शिवाजी महाराजांवर बरीचशी काव्ये लिहिली आहेत आणि याच काव्यांना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शिवभूषण काव्यकथाकार श्री पंकज विद्याधर भोसले हे आजचे आपले इन्व्हिन्सिबल सोल्समधले गेस्ट आहेत. आणि भोसलेजींबद्दल मी तुम्हाला काही माहिती देऊ इच्छिते. हे राहणारे मुंबईचे आहेत, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत. यांनी पुरातन बैठ्या खेळांचा संशोधन आणि अभ्यास केलेला आहे. मोडी लिपीतील ISBN मान्यताप्राप्त त्रैमासिक हेमाद्री या अंकाचे संपादक आहेत. मोडी लिपी अभ्यासक व प्रशिक्षकही आहेत. शिवभूषण काव्यकथाकार आहेत. आपला कट्टा नवी मुंबई याचे कार्याध्यक्ष आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद याचे सदस्य आहेत. भारत इतिहास संशोधन मंडळ याचे आजीव सभासद आहेत. हस्तलिखित निर्मिती यांच्या ज्या आहेत त्या आहेत शिवराज भूषण, मनाचे श्लोक, गीत रामायण. 44 फूट लांब असं आज्ञापत्र याचे लेखन यांनी केलेले आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स हस्तलिखित लेखनासाठी सन 2022 आणि 23 मध्ये रेकॉर्ड यांच्या नावावर नोंद आहे. पुराभिलेख महाराष्ट्र राज्य मान्यता प्राप्त मोडी लिप्यांतर हे करत आहेत आणि शिवशंभू विचार मंच संयोजक ठाणे नवी मुंबई यातही हे संयोजक म्हणून कार्यरत आहेत. तर पंकजजी, तुमचं इन्व्हिन्सिबल सोल्स या पॉडकास्टवर खूप खूप स्वागत. आम्हाला खूप आनंद होतो आज तुम्हाला इथं बोलून. आणि तुमचं जे कार्य आहे तर त्याबद्दल जाणून तर अजूनही खूप छान वाटतंय, कारण खूप सारी व्याख्यानं ऐकली पण कविराज भूषण यांच्यावर कुणीतरी कथासार करतंय हे म्हणजे कदाचित आमच्या श्रोत्यांसाठी नवीन आहे. तर मला तुमचं बालपण, तुमचा परिवार, तुमचं कुटुंब, तुमचं एज्युकेशन याबद्दल काही माहिती सांगाल? जसं आपण म्हणतो ना की बालपणापासून काहीतरी आपल्या संस्कृतीचे संस्कार व्हावे लागतात, तसंच आमचं पण देखील बालपण मुंबईमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये बालपण गेलं. आणि त्याच्यानंतर हळूहळू जसे जसे आम्ही म्हणजे शाळेच्या जीवनामध्ये, नंतर कॉलेज, इंजिनिअरिंग केल्यानंतर प्रत्येक पडावामध्ये काही ना काहीतरी आपल्याला वेगवेगळे शोध लागतात किंवा बोध होतात किंवा असे अतुलनीय असे गुरु मिळतात. तर प्रत्येक पडावावरती एक ना एक कोणतरी भेटत गेलं आणि म्हणतात ना की त्याच्यानंतर आपण प्रगल्भतेकडे वाटचाल करतो. तर तशीच ती वाटचाल झाली आतापर्यंत जी आहे. आणि प्रत्येक गुरूंकडनं काही ना काहीतरी शिकत गेलो. इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर देखील मी जवळजवळ 25 वर्ष कम्प्युटर फील्ड जी आहे
HP, हेवलेट पॅकार्ड, कॅनॉन या कंपनींशी टायअप करून काही कामं त्यांच्यावर देखील केली. सर्व्हिस मॅनेजर म्हणून एका ठिकाणी रिटायर देखील झालो. म्हणजे लिटरली स्वतःच हे केलं. आता फ्रीलान्सिंग करतो आहे, जेणेकरून ह्या क्षेत्रात IT क्षेत्रात देखील थोडंफार काम आपलं चालू आहे. आणि त्याच माध्यमातून वेगवेगळ्या संस्था संघटनांबरोबर काम करणं हे देखील सुरू आहे. असं एक छान बालपण गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर मग आता पुढे पुढे काहीतरी अभ्यासक दृष्टिकोन मिळतो तसा अभ्यास देखील चालू आहे. म्हणजे मूळचे तुम्ही मुंबईचेच आहात? मूळचे मुंबईचा मी, आणि माझं गाव मालवण, म्हणजे सिंधुदुर्ग, कोकणात. अच्छा. म्हणजे तिकडनं तुम्हाला सिंधुदुर्ग जवळ असल्यामुळे शिवाजी महाराजांची कनेक्शन आहे. अगदी अगदी अगदी. अच्छा, ओके. आणि तुम्ही हे काम करत असताना, म्हणजे अजूनही तुम्ही फ्रीलान्सिंग करताय, हे करत असताना सुद्धा तुम्हाला असं कधी वाटलं की आपण धर्मप्रभावनेसाठी आणि आपल्या इतिहासाला जपण्यासाठी काहीतरी योगदान केलं पाहिजे? कारण तुम्ही जे काम करताय ते कायम तुमचे कथासार मी बघते किंवा तुमचे कार्यक्रम होत असतात, तर तुम्ही कसं काय मॅनेज करताय हे सगळं? मुळातच मी जेव्हा ट्रेकिंग, म्हणजे माझा बैठ्या खेळांचा जास्ती अभ्यास आहे. आणि आम्ही जेव्हा गडकिल्ल्यांवरती जातो, त्या गडकिल्ल्यांवरती अनेक असे वास्तुशिल्प आहेत, वास्तूंवरती काही कोरीव अवशेष आजही पाहायला मिळतात. तर आम्ही गेली आता 15-20 वर्ष झाली, त्याच्याहून अधिकच झाली असतील, मोजमाप नाही आहे. पण प्रत्येक वेळेला किल्ल्यांवरती गेल्यानंतर काही ना काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं म्हणा. त्या ठिकाणी ज्या वास्तू आहेत, वास्तुशिल्प आहेत, त्याच्यामधून आपल्याला शिकायला मिळतं. त्याच माध्यमातून इतिहासाकडे आम्ही वळलो. गुरुवरे आप्पा परब यांच्या माध्यमातून जेव्हा गडकिल्ले फिरायला गेलो तेव्हा एक दृष्टिकोन मिळतो. आपण ट्रेकिंग हा भाग वेगळा झाला की बाबा ट्रेकिंग एका किल्ल्यावरती गेलं, मी काहीतरी पाहिलं आणि परत आलो. पण जेव्हा किल्ला कसा पाहावा आणि त्या किल्ल्यांमध्ये काही घटना घडल्या आहेत का, त्या कशा आपण अभ्यासाव्यात, मग तो दृष्टिकोन गुरुवरे आपण परबांकडनं मिळाला. आणि मग इतिहासाला एक वेगळी वाट मिळाली की नाही, आता आपण ह्या दृष्टिकोनाने देखील अभ्यास केला पाहिजे. संदर्भ साधनांचा अभ्यास केला पाहिजे, शोध घेतला पाहिजे, नवीन नवीन काहीतरी शोधलं पाहिजे. कारण का जेव्हा मी खेळांचा अभ्यास सुरू केला त्याचबरोबर इतिहासाचा देखील अभ्यास सुरू करावा लागतो. कारण का जर आपल्या ह्या सगळ्या किल्ल्यांवरती इतका वर्षाचा इतिहास आहे, म्हणजे आपण नुसतं एक किल्ला पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधला नाही, त्याच्याही अगोदरच्या कालखंडामधला इतिहास आहे. मग तो अभ्यास करायचा असेल तर शिवपूर्व काळामधला अभ्यास देखील करावा लागतो. मग ह्याच अभ्यासातून वेगवेगळ्या गोष्टी मांडल्या आणि मग खेळांचा अभ्यास तर झालाच, पण त्यावर इतिहासाच्या संदर्भ साधनांचा अभ्यास झाला. अशी ती सुरुवात झाली. अच्छा. आणि आता आपण बोलूयात तुमचा जो मूळ आणि आवडता विषय आहे कविराज भूषण. कारण व्याख्यानकर्त्यांनी शिवाजी महाराजांची व्याख्यानं खूप केली आहेत, पण ज्यांनी शिवभूषण हे काव्यग्रंथ लिहिला आहे अशा कविराज भूषणांबद्दल ते आम्हाला थोडीशी माहिती द्या. त्यांचा कालखंड कोणता आणि त्यांनी कसं शिवचरित्रावर लिखाण सुरू केलं याबद्दल थोडीशी माहिती हवी. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे अथांग समुद्रासारखं आहे, सागरासारखं आहे. आणि त्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेकांनी त्यांचं चरित्र लिहिलं. तर आपण शिवभारतकार म्हणजे शिवभारतम जो ग्रंथ लिहिला गेला, कवी परमानंदांनी लिहिला, त्यांच्या जीवनचरित्रावरचा हा ग्रंथ आहे. असे अनेक ग्रंथ त्यांच्या कार्यकाळामध्ये लिहिले गेले. एक उत्तरेकडनं म्हणजे बाहेरच्या राज्यामधनं भारताच्या उत्तर भागामधनं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने या महाराष्ट्राच्या भूमीत येणं आणि त्यांच्यावरती काहीतरी चरित्र लिहिणं आणि ते काव्यात्मक पद्धतीने लिहिणं, असे हे कवी स्वयंप्रेरणेने इथे आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती जवळजवळ 350हून अधिक छंदांचा, काव्यछंदांचा एक ग्रंथ त्यांनी शिवचरणी अर्पण केलेला आहे. आपण जेव्हा संदर्भ साधनांची जेव्हा अभ्यास करतो किंवा जेव्हा बोलतो तर त्या समकालीन इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर त्या समकालीन गोष्टी, त्या समकालीन संदर्भ साधनांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि कविराज भूषण हा ग्रंथ समकालीनत्वेच्या जवळ जातो, कारण का छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे त्यांचा पूर्णपणे युद्धसाज आपण म्हणतो किंवा त्यांचं युद्ध करण्याची पद्धत किंवा त्यांच्या शत्रुपक्षाचा जराडा किती आहे, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या काव्यछंदामध्ये मांडलेल्या आहेत.
म्हणजे इतक्या लांबून प्रवास करून या महाराष्ट्राच्या भूमीत येणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती तो ग्रंथ रचना करणं, ते स्वतःमध्येच सांगतात ना प्रत्येक वेळेला की मला जेव्हा शिवाजी महाराजांच्याकडे आलो तेव्हा मी इतर इतक्या सगळ्या राजांकडे गेलो, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आल्यानंतर माझं चित्त स्थिरावलं आणि त्यामुळे मी हे काव्य रचना करू शकलो, असं ते म्हणतात. म्हणून हे समकालीन ग्रंथ आहेत, त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याचा प्रचार होणं देखील गरजेचं आहे. तेच कार्य आपण सुरू केलं. अच्छा, तर मग कविराज भूषण यांचा जो कालखंड आहे हा कुठला आहे आणि याचे पुरावे आहेत का काही आपल्या इतिहासामध्ये? अगदी कविराज भूषण जेव्हा म्हणतायत की समसतरह सो 30 पर सूचीवदी 13 भान भूषण शिवभूषण कियो पडयो सकल सुजान. म्हणजे संवत 1730. म्हणजे आपण जेव्हा उत्तरेकडे पाहतो तेव्हा उत्तर भागामध्ये आजही संवत विक्रम संवत ही कालगणना केली जाते. तर 1730 म्हणजे त्याचं इंग्रजी कालगणनेमध्ये जर अभ्यास केला तर ते 1673 हे वर्ष येतं. आणि ते लिहित आहेत की मी ही काव्यरचना या दिवशी पूर्ण केली, या सालामध्ये पूर्ण केली आणि शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करून समस्त लोकांना, सुरजन लोकांना ती वाचण्यासाठी ती अर्पण केलेली आहे, असं ते त्या कवितेमध्येच ते मांडत आहेत. म्हणजे त्यांची सुरुवातच त्याच्यामध्ये आहे. तो कालदर्शन जे म्हणतो आपण, कालनिदर्शन जे म्हणतो, ते सगळं त्या कवितेत त्यांनी मांडलेलं आहे. म्हणून तो समकालीन आहे. इतर जी रचना आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, इतर ग्रंथ जे आहेत ते नंतरच्या कालखंडामध्ये असतील, पण शिवभारतम म्हणा किंवा शिवाजी महाराजांच्या ह्या चरित्रावरचा कविराज भूषणांचा शिवराजभूषण हा ग्रंथ आहे, तो त्यांचा समकालीन ग्रंथ आहे. म्हणून त्यांच्या चरित्राच्या खूप जवळच आहे तो. अच्छा, तर जितकी माहिती आम्हाला आहे आज श्रोत्यांकडनं बघायचं झालं तर आम्हाला जसं माहिती आहे की हे सगळं जे काव्य आहे हे वीररसामध्ये त्यांनी रचना केलेली आहे. आणि मग या वीररसाच्या रचनांमध्ये अजून वेगवेगळे काय रस आणि छंद असे आढळतात त्यांच्या काव्यात? बघा, त्यांचा काळ जो आहे, कविराज भूषण हे ज्या काळामध्ये आहेत 17व्या शतक 16-17व्या शतक, त्याला रीतिकाल असं म्हटलं गेलेलं आहे. रीतिकालामध्ये जी काव्यरचना केली जायची ती सगळी शृंगार रसाकडे असायची. म्हणजे अगदी देवी देवतांचे उल्लेख असतील, राजा महाराजांच्या कर्तृत्वाचे उल्लेख जरी असतील तरी ते शृंगार रसाकडे असायचे. एकमेव असे कवी आहेत ज्यांनी काव्यरचना ही जी काव्यरचना आहे ती वीररसामध्ये नेली, ते वीररसामध्ये ती काव्यरचना केली आणि त्याचे आद्यनायक छत्रपती शिवाजी महाराज ठरले. म्हणजे हे खूप मोठं आहे की मला अशा एका राजांचं काव्य लिहायचं आहे, चरित्र लिहायचं आहे काव्यात्मक. ती वीरोत्तम आहेत, ती वीरश्री प्राप्त आहेत, तर ती वीररसातील रचना होणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी ती वीररसात काव्यरचना केलेली आहे. आणि त्याच्यानंतरची जी रचना सुरू होते ती सगळ्या वेगवेगळ्या राजा महाराजांची ती सगळी वीररसातली होते. म्हणून ती सुरुवात जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रानेच होते आणि त्याच चरित्रामध्ये त्यांनी या सगळ्या वीररसातल्याच रचना केलेल्या आहेत. मग त्यांचा देवी देवतांचे उल्लेख अनेक उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच चरित्र रचनांमध्ये त्याच्या समकालीन अजून काही उल्लेख आहेत का त्यांच्या काव्यामध्ये? बघा, आपण जेव्हा त्यांचा युद्धसाज पाहतो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, या पूर्ण हिंदवी स्वराज्याची जेव्हा निर्मिती केली तेव्हा सुरुवातीपासूनच आपण त्यांच्या अगदी बालपणापासून आपण त्यांचा विचार करतो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देवी देवतांचं रक्षण केलेलं आहे. मग त्या देवी देवतांचे उल्लेख पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रुपक्षावर कसा दरारा ठेवला आहे याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर अनेक शत्रुपक्ष त्यांच्याबद्दल काय म्हणत आहेत किंवा त्यांच्याबद्दल त्यांना काय वाटतंय त्याच्याबद्दलचे उल्लेख त्यांनी केलेले आहेत. काव्यरचनेची सुरुवातच तशी आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांची आराध्य देवता म्हणजे तुळजाभवानी. त्यांचं नाव देखील शिवाईच्याच नावाने, शिवनेरीला त्यांचा जन्म झाला आणि या शिवाईच्याच नावाने त्यांचं नाव आहे. आणि त्या भवानीची आळवणी कविराज भूषणांनीच केलेली आहे. ते म्हणतायत की जय जयंती, जय आदिशक्ती, जय काली कपर्दिनी, जय मधुकैटेब छलनी, जय महिष विमर्दिनी, जय चामुंड, जय चंड मुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्त, जय रक्तबीज बिड्डाल बिहंडिनी, जय जय निसुंब सुंबदलनी, भनीभूषण जय जय भननी, सरजा समत्य शिवराज कहे, देही विजय जय जगज्जननी, विजय जय जगज्जननी, विजय जय जगज्जननी. म्हणजे ही आदिशक्ती भवानी माते
क्षात्र कुलोत्पन्न सिंह छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या रणक्षेत्रावरती जातील त्या त्या रणक्षेत्रावरती त्यांना सदैव विजयी कर, सदैव विजयी कर. शिवाजी महाराजांची ही वीरश्री जी आहे ती या देवीच्या आळवणीने त्यांची सुरुवात केलेली आहे. की आपल्याला माहिती आहे की एक दुर्गा मातेचं, आपल्या देवीचं, भवानी मातेचं चित्र आपण पाहिलं, त्या हातामध्ये अष्टभुजाधारी हातामध्ये वेगवेगळी आयुधं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मी सांगतो की कुठली पुरुष देवता पाहिली तर एखाद दोन आयुधं पाहायला मिळतील, 2-3 आयुधं पाहायला मिळतील. पण दुर्गा देवीच्या हातामध्ये अनेक आयुधं आहेत, शस्त्र आहेत. म्हणजे ते ढाल आहे, तलवार आहे, सगळी आयुधं आहेत. ते सामर्थ्य बळ आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील धारण केलेलं आहे. अधर्मियांचा नाश करून धर्मकारण करण्यासाठी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, म्हणून तिची आळवणी आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला देवी देवतांचे उल्लेख दिसतात, कारण का शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती शंकराची आणि पार्वतीची किंवा भवानीची आपल्याला स्थापना आहे. तर या उल्लेखांमध्ये महाराजांबद्दल पण काही वेगवेगळे गुण किंवा त्यांचं कौतुक केलेलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल? म्हणजे त्यांचा युद्धसाज कसा आहे खरं सांगायचं, त्यांनी ते युद्धावरती जेव्हा जातात तेव्हा कसे जातात. एक सुंदर उल्लेख आहे कविराज भूषणांचे. ते म्हणतायत की साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढी सरजा शिवाजी जंग जितन चलत है. आता ह्याच्यामध्ये सकारात्मकता आहे की साजी चतुरंग वीर हे सजलेलं धजलेलं सैन्य हे युद्ध जिंकण्यासाठीच निघालेलं आहे. ते हरणं हे तिथे माहितीच नाही आहे. तर त्यामुळे साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढी सरजा शिवाजी जंग जीत न चलत है भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गायबरन के रलत है आइल फैल खैल बैल खलक में गैल गैल गजन की ठाइल पहले सैल उचलत है तारस तरनी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वारायो हलत है वारायो हलत है. म्हणजे हे सजलेलं धजलेलं सैन्य हे इतक्या आवेशाने निघतं, त्याच्या पदाघातामुळे ही पृथ्वी कंपन पावायला लागते आणि त्या पदाघातामुळे धुळीचे लोट आसमंतात उसळतात, सूर्य झाकळून जातो, तो चंद्रासारखा दिसायला लागतो. समुद्रामध्ये असंख्य लाटा उसळलेल्या आहेत आणि एका थाळ्यामध्ये पारा टाकावा, तो पारा जसा हलतो म्हणजे मर्क्युरी तो जसा हलतो तशी ही पृथ्वी हलते आहे, असं कविराज भूषणांनी या ग्रंथामध्ये लिहिलं आहे. म्हणजे इतका दरारा म्हणा किंवा हा त्यांचा युद्धसाज त्यांनी ह्या छंदामधनं प्रकट केलेला आहे. आणि तो दरारा इतका मोठा आहे की केव्हाही शत्रू सैन्यावरती छत्रपती शिवाजी महाराज चालून जात, त्यांच्या नगाऱ्यांच्या दणदणाटामुळेच ते भयभीत होऊन पळून जात. असे प्रकारचे उल्लेख देखील आपल्याला सापडतो. कविराज भूषण आणि शिवाजी महाराज यांची पहिली भेट जी रायगडावर झाली आणि जे रायगड दर्शन आहे याबद्दलचा प्रसंग ऑलमोस्ट सगळ्यांना ज्ञात आहे, तर त्याबद्दल थोडं काही सांगाल आम्हाला? पहिले म्हणजे या ह्याच्यामध्ये म्हणजे एकतर त्याच्यामध्ये त्यांनी बरेच उल्लेख केलेले आहेत. एक तर त्यांनी स्वतःचं नाव, त्यांचा कुळ कोण आहे, मी कुठून आलो आहे आणि मी कुठपर्यंत चाललो आहे, कशासाठी चाललो आहे, ह्याचा सगळ्याचा उल्लेख कविराज भूषणांनी त्यांनी केलेला आहे. म्हणजे आपण त्यांच्या दृष्टिकोनाने रायगडावरती 3 वर्ष राहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी पाहिलं आहे, त्यांचं चरित्र त्यांनी रायगडावरती बसूनच लिहिलेलं आहे, म्हणजे रायगडावर राहून तिथे वास्तव्य करून त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ते रायगडाचं वर्णन करत आहेत, बऱ्याच गोष्टींमध्ये वर्णन करत आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रसंगांचं वर्णन त्याच्यामध्ये येतं त्या काव्यग्रंथामध्ये. एक प्रसंग त्यांचा असा आहे की ते आलेले आहेत त्या रायगड किल्ल्यावर येण्याच्या अगोदर ते प्रत्येकाला खाली येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विचारत आहेत की हमें छत्रपती शिवाजी महाराज जी से मिलना है, हमें उनसे कुछ कवित्त सुनाने हैं, काव्य ऐकवायची आहेत. तर त्यांना कोणीतरी सांगतं आप सवेरे आप जगदीश्वर मंदिर जाइए, वहाँ प्रातः महाराज जी आते हैं, वहाँ आपके दर्शन हो जाएंगे. ते तिथे थांबतात. बरेच दिवस मला वाटतं महाराज नसतात गडावर, पण एक दिवस असेच 4 गुणीजन त्या जगदीश्वराच्या मंदिरात प्रवेशतात आणि हे नवीन पाहुणे कोण आलेले आहेत म्हणून त्याच्यामधले एक गुणीजन त्यांना विचारतात की आप कहाँ से आए हो. कविराज भूषण सांगतायत की हम त्रिविक्रमपूर से आहे. तिकवापूर त्यांचं गाव. म्हणजे आजही आपण कानपूरला गेलं तर तिकवापूर नावाचं एक गाव आहे घाटमपूरपासून जवळ. त्या गावातले बिहारेश्वर मंदिर, त्यांचं मंदिर, शंकराचं मंदिर, त्या गावातून इथे आलेले आणि तेच आपली सगळी कुळवर्णन वगैरे सगळं सांगतात.
आणि सांगता हमें कुछ कवित्त सुनाने है, हमें छत्रपती शिवाजी महाराज जी से मिलना है. तर मग त्यांनी तो छंद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे अगदी सगळ्या मुखोद्गत असतो सगळ्यांना. तो इंद्रजे विजंब पर वाढव सुवंब पर, रावण सदंब पर रघुकुल राज है, पवन वारी वाह पर संबुरती नाह पर, जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है, दावा द्रुमदंड पर चीता मृग झंड पर, भूषण वितुंड पर जैसे मृगराज है, तेजतम अंश पर कन्न जिमी कंस पर, त्यो मलेंच वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. आता हा छंद एकदा म्हटल्यानंतर अंगामध्ये रोमांच उभं राहतं. त्या 4 गुणीजनांमध्ये तसाच एक रोमांच उभं राहिला. आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं की और सुनाइये, फिर से सुनाइये, असं जवळजवळ एक 10-15 वेळा त्यांना ऐकवलं. नंतर कंठ भरून आला त्यांचा किंवा दाटून आला, हे झालं त्यांना. नंतर ते बोलले की नाही ठीक है, आप सवेरे राज दरबार में आइए, हम छत्रपती शिवाजी महाराज जी से मिलवा देंगे. त्या नगारखान्यामधनं जेव्हा सकाळी कविराज भूषण जातात, त्याच 4 गुणीजनांपैकी एक त्या राजसिंहासनावरती बसलेले असतात आणि ते त्यांना सांगतात, आव कविराज आव, तुम्ही जितकी वेळा ते छंद म्हटलात तितक्या सुवर्ण मुद्रा तुम्हाला आम्ही भेट म्हणून देत आहे किंवा बक्षीस म्हणून तुम्हाला देत, आजपासून तुम्ही आमचे राजकवी झालात, असं ते म्हणतात. आणि ते छत्रपती शिवाजी महाराज असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो किंवा त्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी जे म्हणतात ना, कुठलंही काव्य हे चित्रमय असावं लागतं. ते चित्रमय काव्य आपल्याला त्या काव्याच्या प्रत्येक छंदामध्ये मिळतं. रायगड एवढा मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या गडावरती झाला, त्या गडावरती त्यांचं वास्तव्य, ह्या राज्याभिषेकाच्या नंतर आणि अगोदर राजगडापासून ते रायगडापर्यंतचा प्रवास, या सगळ्याचा उल्लेख, वेगवेगळ्या युद्धमोहिमांचा उल्लेख त्यांनी त्या काव्यग्रंथामध्ये आपल्याला दिसतो. रायगड त्याने इंद्रसभेसारखाच दिसतो की एका ठिकाणी, तर म्हणजे अनेक काव्यग्रंथांमध्ये त्याचे उल्लेख नंतर पद्यानुवाद केलेले देखील आहेत, पण ते म्हणत आहेत की ही इतकी मोठी इंद्रसभा आहे की ह्याच्यामध्ये वेगवेगळी झाडं आहेत, वेगवेगळी, म्हणजे मी जेव्हा पाहतो तेव्हा या सगळ्या रायगडाला ताऱ्यांचं स्वरूप आलेलं आहे की तिथे जी गंगासागर तलाव आहे, त्या गंगासागराला गंगेचं स्वरूप आलेलं आहे, असं ते म्हणत आहेत त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि ते असे वेगवेगळ्या प्रसंग त्या एक एक काव्यछंदांमधनं ते व्यक्त होतात, प्रकट होतात. आपण जेव्हा ते वाचतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चित्ररूप दर्शन आपल्याला त्या काव्यछंदामधनं मिळतं, असं मला वाटतं. तर त्याचाच इतिहासामध्ये असाही अनुवाद आहे की काही काळासाठी राजा छत्रसाल आणि औरंगजेबांकडेही त्यांनी काही काव्यरचना केलेल्या आहेत, तर त्यावर थोडासा प्रकाश टाकता येईल तुम्हाला? काव्यरचना म्हणून जेव्हा औरंगजेबने असंच एकदा त्यांना विचारलं, अगदी सगळ्या ह्याच्यामध्ये, कारण का कविराज भूषणांचे भाऊ चिंतामणी पंडित आणि मतीराम हे औरंगजेबच्या दरबारी हे कवी म्हणून होते. आणि कविराज भूषण हे स्वाभिमानी आहेत, प्रचंड स्वाभिमान आहे त्याला, आणि धर्माभिमान देखील आहे की मी माझ्या धर्माच्याबद्दल हे करणारा, द्वेष करणारा एक औरंगजेब जो धर्मांध आहे, जो अत्याचारी आहे, त्याच्याबद्दलचे गुणगान माझे भाऊ करतायत, मी ते करणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते आलेले आहेत इथे, आपल्या दख्खनेत आलेले आहेत, आपल्या महाराजांकडे आलेले आहेत. एक दिवशी असंच औरंगजेब विचारत आहेत की सिवा की बडाई और हमारी लघुताई क्यों कहत बार बार, की सगळेजण शिवाजी महाराजांची एवढी बढाई करतात, त्यांचं प्रशंसा करतात, त्यांचे गुणगान गातात, आमची अवगुण काय आहेत एवढी, कोण आमच्यासमोर गाईल का किंवा म्हणेल का? साहजिकच आहे, औरंगजेबच्या तोंडावरती त्याचे अवगुण गाणारा कोण धजावणार नाही. पण इथे कविराज भूषण पुढे सरसावत आहेत आणि ते सांगतायत की हमें अभिदान दीजिए, हम आपके जो अवगुण है हम आपके सामने सुनाएंगे. आता एवढ्या मोठ्या आलमगीर बादशाच्या समोर त्याचे अवगुण सांगणं ते धारिष्ट लागतं. औरंगजेबने सांगितलं ठीक आहे, अभेदान दीजिए. मग ते अभेदान दिलं आहे त्यांना आणि मग त्यांनी सुरुवात केलेली आहे. ते म्हणतायत की किबले की ठौर बाप बाद सहा जहा, ताको कैद कियो मानो मक्के आग लाई है, बड़े भाई दारा वाको पकड़ी के कैद कियो, महरू ही नहीं माँ को जागो सगो भाई है,
बंधु तो मुराद बख्श बादी चुक किरबे के, हाथ ले कुरान खुदा की कसम खाई है, भूषण सुकवी कहे सुनो नौरंगजेब, ऐत काम कहने तेहू पातसाई पाई है, ऐत काम कहने तेहू पातसाई पाई है. म्हणजे तू इतका निष्ठुर आहेस, क्रूर आहेस की तू आपल्या वडिलांना म्हणजे मक्के समान तुमच्या पूजनीय स्थळाला, वडिलांना, बापाला कैद केलंस. म्हणजे अक्षरशः त्याने हाल हाल करून मारलं शहाजहानला. दारा शिकोचा शिरच्छेद केलास का? तुला राजगादी पाहिजे होती, तुला बादशाह बनायचं होतं. दुसऱ्या भावाला मुराद बक्षला तू हातात कुराण घेऊन शपथ घेतलीस की तुला मी राजगादी देतो, आणि ही सगळी नीच कृत्य करून तू या गादीवरती बसलेला आहेस. दुसऱ्या ठिकाणी तू सांगते, हात तस विसलिय प्रात उठे बंदगी को, आप ही कपट रूप कपट सुजपके, आगरे में जाय दारा चौक में चुनाए लियो, छत्र ही चिनाय मारे मरे बूढ़े बाप के, किनो है सगोत घात सौ में नहीं कही, पैरी पील पै तरायो चार चुगुल के घपके, भूषण भनत छर छंद मति मंद महा, सौ सौ चूहे खाई के बिलाडी बैठी तपके, सौ सौ चूहे खाई के बिलाडी बैठी तपके. म्हणजे तू चुगलखोर अशा तुझ्याकडे चुगल्या करणाऱ्या लोकांचं ऐकून तुझ्या वडिलांना देखील मारलंस, तुझ्या भावाला कैद केलंस, एका भावाला तर हेच केलं, शिरच्छेदच केलास, आणि तू सकाळी उठून जपमाळ घेतोस, तुझ्या ह्याला आळवतोस, आणि तरी ही सगळी नित्यकृत्य करतोस. म्हणजे तू 100 उंदीर खाऊन तपाला बसलेला एक बोका आहे. जायची काही त्याच्यावरती, त्याच्या मागावरती औरंगजेबने नंतर सैन्य सोडलं, पण ते इथे आलेले आहे. कारण का कविराज भूषणांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना जी होती औरंगजेबच्या दरबारात ती पाहिलेली आहे, की एक असे सिंह आहेत जे पूर्ण दरबारामध्ये स्वतः सिंहगर्जना करतात की मी एक राजा आहे, मी या दख्खनेमधनं आलेलो आहे, मी स्वतःचं राज्य स्थापन केलेलं आहे. असे स्वाभिमानी राजे, या स्वाभिमानी राजांकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे, आणि ते हिंदूंचे राजे आहेत म्हणून ते इथे आलेले आहेत, आणि नंतर ते त्यांची काव्यरचना करत आहेत. म्हणून त्या काव्यांमध्ये ह्या सगळा प्रकार दिसतो. आणि औरंगजेबचं काय जे आहे ते सगळं देखील त्याच्यामध्ये, म्हणजे औरंगजेब किती धर्मांध होता, काय काय करत होता, किती नीच कृत्य केलेली आहेत त्याच्याबद्दलचं त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे जर ही इस्लामिक आक्रमण थांबली गेली नसती, ह्याच्याबद्दलचा उल्लेख त्याच्यामध्ये मुद्दामून सांगतो, की ते म्हणत आहेत की औरंगजेबने काय केलं, की सगळी मंदिरं पाडली, देवळं पाडली, उद्ध्वस्त केली. हे आपल्याला माहिती आहे. सगळीकडे आपण जेव्हा काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल, सगळ्या मंदिरांवरती त्याने घणाचे घाव घातले. तर त्या सगळ्या मंदिरांचा उल्लेख करताना कविराज भूषण म्हणत आहेत की देवल गिरावते फिरावते निसानली, ऐसे डुबे रावराने सभी गए लपकी, गौरा गणपति आप औरन को देत ताप, अब की बार सब मारी गए दबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिदाई गई रही बात रब की, काशी हो की कला गई मथुरा मस्जिद वही, शिवाजी न होते तो सुनत होती सबकी, सुनत होती सबकी. हा एकमेव काव्यछंद त्याच्यामध्ये. ते म्हणतात की औरंगजेब एवढा क्रूर आहे की ह्याला बचाव म्हणून, किंवा शिवाजी महाराज हे असे धर्माभिमानी राजे आहेत की त्यांनी पूर्णपणे परास्त केलेलं आहे औरंगजेब. म्हणून बघा, नंतरच्या काळात औरंगजेब धजावला नाही आहे इथे दख्खनेमध्ये यायला. नंतरच्या काळात त्याने तो शेवटी इथेच गाडला गेला या सगळ्या याच्यामध्ये. आणि आत्ताच म्हणजे कारण आपण कविराज भूषणांबद्दल बोलतोय, तर मी थोडासा अभ्यास करत होते, तर सरप्रायझिंगली ना मला काही रॅप्स पण आढळले त्याच्यामध्ये. आणि आजचे जे युथ आहे, म्हणजे आता जी जनरेशन आहे जेनझी ज्यांना आपण म्हणतो, तर हे लोक खूप जास्त रॅपलिंगमध्ये आहेत, आणि यांचं असं मानतात की हे फ्रान्सकडनं आलंय. पण आत्ता जेव्हा मी अभ्यास करत होते तर मला काही रॅप्स पण दिसत आहेत त्यांच्या, अशा पद्धतीचे छंद आहेत जे या काव्यग्रंथात आहेत. तर त्याबद्दल काही सांगू शकता का तुम्ही? अगदी. म्हणजे एकतर मी मगाशी आपण जो उल्लेख केला की म्हणजे एकतर ग्रंथरचना करणाराच कवी इतका प्रतिभा संपन्न आहे की त्याने वेगवेगळे अलंकार वापरलेत. म्हणजे दोहा वापरला आहे, लाटानुप्रास वापरला आहे, अनुप्रास वापरलेत, जवळजवळ 108 अलंकार त्यांनी वापरले आणि तो काव्यग्रंथ सिद्ध केला. वेगवेगळ्या मोहिमांबद्दलचं ते म्हणत आहेत. आणि मी प्रत्येक वेळेला सांगतो की आपण म्हणतो ना की पाश्चात्य लोकांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला दिल्या, ते तसं नाही आहे. आपली संस्कृती ती प्रगल्भ होती की आपल्या संस्कृतीचा अभ्यास करून पाश्चात्य लोकांनी त्याच्यावरती
एक मुलामा चढवला आणि रॅपिंग केलं आणि नव्याने आपल्याला दिलं गेलं. आलमगीर बादशाह जो दिल्लीला बसला आहे आणि तो भयभीत झालेला आहे. तो छत्रपती शिवाजी महाराज कुठूनही आक्रमण करून येऊ शकतात, काय करतात. कारण का शिवाजी महाराजांनी औरंगजेबचं सर्वात मोठं केंद्र म्हणजे सुरत त्याला बदसुरत करून टाकलं. ह्याच्याबद्दलचा एक लाटानुप्रास याच कविराज भूषणांनी लिहिला आहे की ते म्हणतायत, दिल्लीय दलन गजाई के शिवसर्जा निरसंक लूट लियो सुरती सहर बंकक करी अतिडंक बंकक करी अतिडंकक करिखल सोच्च चकित भरोच्च चलिय विमोच्च चकचल टठ्ठट्टई मन कठ्ठट टिकी रठ्ठट ठेलिय सद्दत दिदीसी मद्दत दबीबाई रद्दत दिलिय सद्दत दिदीसी मद्दत दबीबाई रद्दत दिलिय. म्हणजे शिवाजी महाराजांनी डंके वाजवून अगदी इतक्या आवेशाने या सुरतेमध्ये शिरले की त्या सुरतेमध्ये सगळीकडे कोलाहल माजला, सगळीकडे पळापळ सुरू झाली. जे काही त्यांच्या शरण आले त्यांना अभयदान दिलं गेलं, जे पळाले ते भडोजकडे पळाले. आणि हे सगळी कृत्य पाहतोय औरंगजेब आणि त्या औरंगजेबचा पूर्णपणे बेचिराग करण्याचं काम म्हणजे त्या सुरतेचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं की माझ्या परगण्यामध्ये तू इतका नासधूस केली. म्हणजे शाहिस्ता खान जेव्हा चाकण किल्ल्यावरती आक्रमण केलं त्यांनी पूर्ण पुणे परगणा बेचिराग करून टाकला. शिवाजी महाराजांनी सुरतेचं सर्वात मोठं रेव्हेन्यू जनरेशनचं ठिकाण औरंगजेबचं तेच पूर्ण बेचिराग केलं आणि जी लूट आहे नंतर ती इथे आणली गेली. पण सांगायचं तात्पर्य हे आहे की शिवाजी महाराजांचा दरारा इतका मोठा होता की त्यांच्या नगाऱ्याच्या दणदणाटामुळे देखील लोक घाबरत असं कविराज भूषण सांगतायत. एका ठिकाणी तर अनेक उल्लेख तसे बरेच छंद आहेत. शिवाजी महाराजांच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण जेव्हा बोलतो की या सगळ्या मोहिमा कशा शिवाजी महाराजांनी राबवल्या असतील किंवा त्यांचं युद्धसाज त्यांच्याबरोबर जाताना ते कसे जात असतील. कविराज भूषणांनी आपल्याला एक माहिती आहे की अफझल खानाचा वध आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाघनखाने कोथळा काढलेला आहे. पण मी मगाशी जसं सुरतेचं सांगितलं की त्यांचं पूर्णपणे आर्थिक खच्चीकरण करण्याचं काम की जर शस्त्राने आपल्याला प्रत्येक वेळेला लढाईच लागणार आहे, पण ते लढता लढता त्यांचं आर्थिक खर्चीकरण देखील होणं गरजेचं आहे. आदिलशाहीच्या मुलखावरती देखील त्याच प्रकारे त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जसं औरंगजेबला भयभीत करण्याचं काम त्या एका मोहिमेमुळे झालं. अफझल खानाला मारल्यानंतर अगदी औरंगजेब देखील घाबरलेला आहे आणि ती मोहीम ते म्हणतायत की अफझल खान गए मैदान मारा, बीजापुर गोलकोंडा मारा जी नाज है, फारसी सी तो फिरंगी मारी, हप्सी तुरगडारी पलटी जो जहाज है, देखन में खान रुस्तम जिन खाक किया, देखन में खान रुस्तम जिन खाक किया, साली ती सुरी ती आज सुनी जो आवाज़ है, चौकी चौकी चकता कहत 14 तो यारो, लेत रहो खबरी कहा लो शिवराज है, कहा लो शिवराज है. म्हणजे एवढं भयभीत आहे की अफझल खानला ज्यांनी मारला, रुस्तमे जमानला त्यांनी धरणी चाटवली, हप्शींच्या जहाजांना त्यांनी जलसमाधी दिली, अगदी इंग्रजांना, फ्रेंचांना, पोर्तुगीजांना सोडलं नाही. अशा ह्या राजा कुठपर्यंत आलेले आहेत, कुठे आक्रमण करत आहेत, कुठल्या कुठल्या प्रदेशातून कुठल्या कुठल्या परगण्यावरती आक्रमण चाललं आहे, ते माझ्यावर तर आक्रमण करत येत नाही आहेत ना. असं औरंगजेब आपल्या प्रत्येक सरदाराला उठतो आणि डचकून उठतो आणि सांगतोय की अष्टदिशांनी या शिवाजी महाराजांची खबर आणा, ती मला रोज देत राहा. मग इतका भयभीत झालेला औरंगजेब आपल्याला तिथे पाहायला मिळतो. म्हणजे एका ठिकाणी शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व दिसतं आणि दुसऱ्या ठिकाणी औरंगजेब, भयभीत झालेला औरंगजेब या काव्यछंदामधून आपल्याला पाहायला मिळतो असं त्याचं. मग याच पद्धतीने काही दोहे पण आहेत असं आत्ताच तुम्ही म्हणालात, तर मग काही दोहे आम्हाला ऐकायला मिळतील. मगाशी तुम्ही जो पहिलं सुरुवातच केली की दशरथ राजा राम भयो वसुदेव के गोपाल, सोई प्रकटियो साहिके श्री शिवराज बुहाल. म्हणजे दशरथांच्या घरी जसा प्रभू श्रीराम आणि वसुदेवांच्या घरी जसा कृष्ण भगवानांचा जन्म झाला, तसंच शहाजीराजांच्या घरी शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. असे अनेक 2-2 ओळींचे दोहे ते मांडत आहेत. एका ठिकाणी तर ते म्हणतायत की दक्षिण जीत लियो दल केवल, पश्चिम जीत कर चामर राख्यो, रूप गुमान हरियो गुजरात के
असं आपण जेव्हा म्हणतो की दक्षिणेतले सगळे जे दुर्ग जिंकलेले आहेत, त्याच दोह्यांना त्यांनी वेगवेगळ्या अंगांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे की एका ठिकाणी ते म्हणतायत, दक्षिण के सब दुग्ग जिते, दक्षिण के सब दुग्ग जिते, दुग्ग सहाय विलास, शिवसेवक शिव गणपती कियो रायगडवास. म्हणजे दक्षिणेतली सर्व दुर्ग जिंकून, दक्षिणेने पश्चिमेतले देखील सर्व दुर्ग या शिवाजी महाराजांनी जिंकले आहेत आणि ते या रायगडावरती वास्तव्य करता आहेत, अशा प्रकारचा उल्लेख या दोह्यांमध्ये, छोट्या छोट्या दोह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण जेव्हा त्यांचं चरित्र पाहतो, म्हणजे कविराज भूषण हे मी आधीच सांगितल्याप्रमाणे ते स्वाभिमानी होते. त्यांच्या बालपणाची एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये की त्यांना जेव्हा वाटलं की मला काहीतरी, म्हणजे एकतर ते द्वाड आहेत आणि आपले वडील, आपले बंधू हे सगळे चांगले कमवते आहेत, पण ते कुठेतरी द्वाड असतात आणि काही करायचं नसतं, काही करत नव्हते. एका ठिकाणी त्यांची वहिनी त्यांना सांगते की एक दिवस असं होतं की त्यांना जेवण वाढलेलं असतं आणि ते येऊन ताटावरती आहे ते बसतात आणि त्या ताटावर बसल्यानंतर त्यांना विचारलं जातं की आता बसा, काय ते दिलं आहे ते खा. तर त्यावेळी मीठ नसतं आणि मग ती वहिनी सांगते की अरे तुम्ही मीठ मागताय, सारखं सारखं मीठ म्हणताय, ते मीठ कमवायची अक्कल तुम्ही आणा आणि मग तुम्ही मीठ मागा. आणि तो कुठेतरी राग, मला स्वाभिमानी आहे, राग येतो आणि ते तडक निघून बाहेर जातात. ते सोडतात पूर्णपणे तो प्रदेश आणि जेव्हा इतर वेगवेगळ्या राजांकडे जातात, ती काव्यप्रतिभा संपन्न जी काव्यरचना करण्याचं ज्ञान प्राप्त करतात, सरस्वती पूजा करतात आणि अनेक महाराजांकडे जाऊन ती काव्यरचना करतात आणि त्याच्यानंतर आपल्या वहिनीकडे येतात, मग गोणीवर मीठ घेऊन येतात आणि सांगतात, मी आता स्वतःहून कमवायला लागलो आहे, माझी काव्यप्रतिभा मी सगळ्या राजांना ती ऐकवलेली आहे, पण आता मला एक असा काव्यरचना करायची आहे जी दख्खनेमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि मग ते इथे येतात. असं ते कथानक आहे. पण मी म्हणतो की ह्या सगळ्या कथानकामधनं काय दिसतं की एक स्वाभिमानी राजाच्या ठिकाणी एका स्वाभिमानी कवीचा प्रवेश झालेला आहे की आपण उत्तरेमधनं इथे आक्रमणं येत गेली, सगळी आक्रमणच येत होती, म्हणजे मुघलांचं आक्रमण होतं, एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्रमण होतं. एक असा कवी जो उत्तरेमधनं इथे काय येतो की मलाही आक्रमणं जी आहेत ती रोखून धरण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यावरती काव्यरचना करायची आहे. आणि मग ही काव्यरचना मी काय करणार, मी ही पूर्ण भारतभर त्याचा प्रचार करणार. कारण का ही जेव्हा कविराज भूषणांनी हा ग्रंथ लिहिला त्याच्यानंतर सगळीकडे गेले, अगदी छत्रसाल बुंदेलाकडे गेले, त्यांना देखील ही काव्यरचना आवडली, म्हणून त्यांनी स्वतःची काव्यरचना करावी असं त्यांना विनंती केली. कविराज भूषणांनी ह्या छत्रसाल बुंदेलेंचं देखील कार्यकर्तृत्व त्या काव्यामधनं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या छत्रसाल बुंदेल्यांनाच पुढे मुघलांविरुद्ध लढायचं आहे, तुम्हाला इथे माझ्या इथे नोकरी करून काही मिळणार नाही. कारण की छत्रसाल जेव्हा इथे आले होते महाराजांकडे नोकरी मागायला, तेव्हा त्यांना सांगितलं नाही, तुम्हाला स्वतःलाच हे करावं लागेल, तुम्हाला स्वतःचं राज्य टिकवावं लागेल आणि ह्या मुघलांविरुद्ध तुम्हाला उभं राहावं लागेल, त्यांना त्यांच्यावर लढावं लागेल. आणि हे जे कार्यकर्तृत्व आहे शिवाजी महाराजांकडनं शिकलं त्यांनी आणि मग तिथे जाऊन त्यांचं राज्य संरक्षित केलं. ह्यांच्यावरती काव्यरचना करणारे देखील कविराज भूषण आहेत. म्हणजे इतका मोठा प्रवास त्यांनी पूर्ण भारतभर केला आणि ते करताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी काय सांगितलं की शिवाजी महाराज काय करतायत, की शिवाजी महाराजांनी आपलं साम्राज्य विस्तारित करण्याचा प्रयत्न केला. पूर्ण अटक ते कटकपर्यंत आपण नंतरचे जेव्हा म्हणतो साम्राज्य, शिवाजी महाराजांनी एक भिंत तयार केली, त्या पूर्वपासून पश्चिमेपर्यंतची एक भिंत शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कालखंडामध्ये तयार केलेली आहे. की 35 वर्षाचं आयुष्य, म्हणजे 50 वर्षाचं आयुष्यामध्ये 15 वर्ष आपण बघू, पण त्या 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये 360 किल्ल्यांचं सामर्थ्य असणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणजे त्यांचं वाक्य आहे बसत बखरीमधलं की हजरतीस 360 किल्ले आहेत. हा एक किल्ला लढवण्यासाठी खासा औरंगजेबाला एक वर्ष लागेल, तेवढी वर्ष त्याला इथे जगावं लागेल
आणि या किल्ल्याच्या गारड्यामध्ये औरंगजेब अडकलेला आहे. आणि ह्याच किल्ल्यांची वर्णन ह्या कविराज भूषणाने देखील केलेली पाहायला मिळतात. म्हणजे मी ह्याच्यामधलं सांगतो की हे काव्य अनुवाद जेव्हा आपण ब्रजमध्ये सांगतो तेव्हा कधी कधी असं होतं ना की ब्रजभाषा मुळातच ही हिंदी आणि संस्कृत मिश्रित भाषा आहे आणि ती कधी कधी अनकलनीय आहे, कोणाला कळत नाही, माहिती पण नाही. आम्ही जेव्हा तिकवापूरला गेलो होतो आणि त्या तिकवापूरमध्ये देखील बिहारेश्वर नावाचं जे मंदिर आहे त्याच्यावरती देखील औरंगजेबने आक्रमण केलं आणि त्या आक्रमणामध्ये त्या मंदिरावरती घणाचे घाव घातले. तिकडच्या मूर्त्या आजही तुटलेल्या अवस्थेत आहेत, तशाच पूजल्या जातात. त्या शंकराच्या पिंडीवर देखील घणाचे घाव आहेत आणि ते आजही ती मंडळी सांगतात आम्हाला की तिथे आम्ही गेल्यानंतर की यहाँ पे औरंगजेब ने आक्रमण किया था, ये मंदिर फोड़ा था, ये सब जो मूर्तियाँ है अब उध्वस्त अवस्था में दिखते हैं, तो वो औरंगजेब ही था. आणि मग ते अभिमानाने सांगतात की हमारे यहाँ पे कविराज भूषण थे जो इस भूमि से आए थे, कानपुर में थे, रहते थे और फिर महाराष्ट्र में चले गए और महाराष्ट्र में उन्होंने काव्य रचना की. आणि मग ते सगळीकडेच आहे. ते सगळीकडे आपण म्हणतो ना की बॅटल क्राय लागतो प्रत्येक वीरश्री प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला किंवा योद्ध्याला लढण्यासाठी एक बॅटल क्राय. आपण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा रणक्षेत्रावरती जात असत किंवा त्यांचे मावळे जेव्हा रणक्षेत्रावरती जात असत ते एक वीरश्री प्राप्त होत असे, कारण हर हर महादेव म्हटलं जायचं. तशाच प्रकारचं काव्यरचना ही अशी होती की जी एक नवचेतना देईल प्रत्येकाच्या अंगात, वीरश्री प्राप्त होईल आणि मग ते युद्धाला उद्युक्त होतील, ते युद्ध करतील. अशा प्रकारचे उल्लेख आपल्याला याच काव्यछंदामधून पाहायला मिळतात. जसं आपण बघतोय की हे सगळे छंद आहेत, वेगवेगळ्या छंदांमध्ये त्यांचं केलेलं कौतुक आहे. तर थोडक्यात जर आपण असं बघायचं झालं की कविराज भूषणांच्या कडून जे काही छंद लिहिले गेले या थोडक्यात शिवाजी महाराजांबद्दलचा जर सार आपण घ्यायचा म्हणला तर तो काय घेऊ शकतो आपण? अनेक आहेत, अनेक. म्हणजे ते पहिले म्हणजे मी मगाशी सांगितलं धर्माभिमानी आहेतच. त्यांनी आपल्या देवी देवतांचं रक्षण केलं आहे, ते कसं केलं आहे ते म्हणत आहेत. की आपल्या स्वराज्याचं रक्षण कसं केलं आहे ते म्हणत आहेत. की एक ठिकाणी तर त्यांनी सुंदर असा अनुवाद की म्हणजे त्यांनी काव्य म्हटलेलं आहे की एक कहे कल्पद्रुम है इबी पूरत है सबकी चित चाही, एक कहे अवतार मनोज के यो तन में अति सुंदरता है, भूषण एक कहे मही इंदियो राज बिराजत बाड्यो महा है, एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह शिवा है, एक कहे नरसिंह शिवा है. म्हणजे की शिवाजी महाराजांकडे आपण याचक म्हणून गेलो आणि आपण काही मागितलं तर आपली झोळी रिकामी जाणार नाही. म्हणजे आमचे निनाद काका सांगायचे की त्याच्यामध्ये की छत्रपती शिवाजी महाराज असे दानशूर व्यक्तिमत्व होतं की दानशूर राजे होते, म्हणून त्यांना इथे कल्पवृक्ष त्यांनी म्हटलेलं आहे की कल्पवृक्ष भरभरून देतो. तसा ते मदनाचे अवतार आहेत, अतिशय सुंदर दिसणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं सौंदर्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. नंतर ते रणक्षेत्रावरती जातात तर काही जण म्हणतात ते नरसिंहासारखे दिसतात. आपल्याला हे माहिती आहे अफझल खानाचा वध हा नरसिंहासारखाच आहे, वाघनकाने केलेला आहे. तर अगदी मग काही जण म्हणतात तर नाही ते स्वतःच नरसिंह आहेत, तुम्ही नरसिंहाचा अवतार नाही, ते स्वतःच नरसिंह असण्याकारणाने ह्या सगळ्या मुघलांचा नाश करण्यासाठी ते नरसिंह अवतार नाही, ते नरसिंहच आहेत असं ते म्हणतात. असे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात. या काव्यग्रंथाचा काही मराठी पद्यानुवाद पण झालेला आहे, तर त्यावर थोडा प्रकाश टाक. बघा, हे जेव्हा काव्यरचना झाली बराच काळ गेला, काव्यरचना पुढे आलेली, काही ना काही कारणं असतील त्याच्यामुळे. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे समकालीन चरित्र अभ्यासायला बरेच जण अभ्यास करत होते. कालांतराने तो अभ्यास समाजापुढे पण येणं गरजेचं होतं. आणि हे करत असताना देखील आपण ती जर समजण्या इतपत जर काव्यरचना असेल तर ते लोकांना जास्ती भावतं. म्हणजे आपल्याला फक्त इंद्रजिमी जंबूपर माहिती आहे, कारण का ते वेगवेगळ्या ढोल पथकांमध्ये देखील वाचतं. दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी हे जळगावचे होते. त्यांनी त्यांचा हा समकालीन ग्रंथ त्याचा मराठी पद्य अनुवाद केला. कारण का मराठी लोकजनांना, कारण का आपले मराठी राजे आहेत, आपल्या महाराष्ट्राचे राजे आहेत, त्यांचा जो इतिहास आहे तो ब्रजभाषेत असलेला इतिहास हा मराठीमध्ये असावा,
तो मराठीमध्ये लोकांना कळावा ह्याच्यासाठी त्याच पद्यांचा अनुवाद त्यांनी मराठीमध्ये केलेला आहे. नंतर ह्यांनी बाळ कोलटकर हे ख्यातनाम कवी त्याचबरोबर नाटककार, त्यांनी त्याचं मराठी नाटक केलं. त्या मराठी नाटकामध्ये त्यांनी मराठी काव्यरचना घातलेली आहे. म्हणजे कविराज भूषणांचं मराठी नाटक देखील झालं. साधारण 1961-62ला नाटक प्रकाशित झालं होतं आणि त्याचे प्रयोग देखील झाले. त्याच्यामध्ये सुंदर उल्लेख आहे. म्हणजे रायगडाचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा ते म्हणतायत, जटा बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांचा, लता तरुणा बिलगुनी डुलती नाच चालतो छायेचा, कुठे बांधल्या जलाशयांवर जिना शोभतो दगडांचा, विहार चाले त्या पाण्यावर चक्रवाक कधी हंसाचा, कोठे चंदन कुठे चमेली गंध दरवळे चाफ्याचा, लवंग वेली कुठे वेलची लक्षण पुरतो संख्येचा, चंद्रमुखीच्या सवेच जेव्हा चंद्र उगवतो पुनवेचा, असे वाटते कमल फुलांनी जन्म घेतला आजच उदरी गंगेच्या, वरती गंगा खाली सागर, वरती गंगा खाली सागर, वरती तारे येथे कमळे, वरचे तारे खाली येती प्रतिबिंबांना रूपे पडती, म्हणून म्हणतो भूषण हे की आकाशाच्या गंगेहूनही गंगासागर भाग्याचा, गंगासागर भाग्याचा, असे म्हणणारे हे कविराज भूषण आहे. म्हणजे गंगासागर इतकं भाग्याचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला सप्तसिंधूंचं जल इथे आणलं गेलं आणि त्याच जलाने त्यांचा अभिषेक झाला आणि ते उर्वरित जल त्या गंगासागरामध्ये टाकलेलं आहे, ओतलेलं आहे. आजही तो गंगासागर तलाव सगळ्यांनाच पावन पुण्य आहे. म्हणजे जी गंगा वाहते तसाच तो गंगासागर म्हणतो आणि कविराज भूषणांना तेच अभिप्रेत आहे म्हणून त्यांनी त्या काव्यामध्ये मांडलेलं आहे. बाळ कोलटकरांनी ह्याचाच पद्यानुवाद, सुंदर असा पद्यानुवाद केला. असे अनेक ग्रंथांचा छंदांचं त्यांनी पद्यानुवाद त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि आता म्हटलं गेलं तर रणजितजी हिरलेकर आहेत, जे देवगडला राहतात कोकणामध्ये, त्यांनी देखील सुंदर असे पद्यानुवाद, ह्या पूर्ण ग्रंथांचा पद्यानुवाद त्यांनी कविराज भूषणांचा ग्रंथांचा केलेला आहे. मी म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी करणं का गरजेचं आहे, कारण का प्रत्येक पिढीला हे सगळं कळावं. समकालीन गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या मुखोद्गत असाव्यात, ह्याच्यासाठी वारंवारतेने हे संदर्भ ग्रंथ लिहिणं गरजेचं आहे, त्याचा अनुवाद होणं देखील गरजेचं आहे, त्याचं प्रकाशन होणं गरजेचं आहे. त्याचं तसं तर चालू आहे. संस्कृतीचा वारसा पुढे गेला पाहिजे. अगदी अगदी. आता आपलाच इतिहास आपण विसरून जाऊ. तसंच सावरकरांनी ना शिवाजी महाराजांवर एक आरती लिहिलेली आहे. तर त्या आरतीतही खूप छान असा उल्लेख आणि वर्णन आहे शिवाजी महाराजांचं. तर त्याच्यावर तुम्ही काय बोलाल? सावरकरांच्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे त्यांच्यावरती त्यांचा प्रभाव खूप आहे, पदोपदी दिसतो. म्हणजे आपण शिवाजी महाराजांना राजव्यवहार कोशाचे निर्माते म्हटलं जातं. आता आपण म्हणतो ना मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे, पण या मराठीचा अभिजात दर्जा कोणामुळे जर सुरुवात झाली असेल तर मी प्रत्येक वेळेला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा परकीय शब्दांचा वापर कमी व्हावा ह्याच्यासाठी त्यांनी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती केली. तीच नंतरच्या कालखंडामध्ये आपण तीच प्रेरणा सावरकरांनी देखील घेतलेली आहे. त्यांनी देखील तशाच शब्दांचा वापर व्हावा, या जनसामान्यांमध्ये तो वापर व्हावा, त्यासाठी मराठी शब्द जास्तीत जास्त प्रामुख्याने वापरले जावेत ह्याच्यासाठी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांवरती एकमेव आरती रचणारे हे सावरकर. आपल्याला माहिती आहे जय देव जय देव जय जय शिवराया. त्याच्यामध्ये एक वाक्य येतं शेवटी ते म्हणतायत की त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो, पर्वशतेच्या पायी मरणोन्मुख झालो, साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया, भगवंत भगवद्गीता सार्थ कराया. म्हणजे आता तुम्हाला यायची गरज आहे, कारण का भगवद्गीता आहे, धर्माचं प्रतिष्ठापना करण्यासाठी ह्या पृथ्वी तलावरती आहे. मी तर म्हणतो सावरकरांनी हे का लिहिलं असेल, कारण प्रत्येकाला आपल्या धर्माची, आपल्या हिंदू धर्मांची, संस्कृतीची विसर पडू नये ह्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्त्रोत आहेत आणि त्यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. तरच आपण या आपल्या संस्कृतीकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहू शकतो. ती दृष्टी शिवचरित्रामधून आपल्याला मिळते, कारण का शिवाजी महाराजांचं चरित्र इतकं प्रभावशाली आहे की आज आपण ते जेव्हा वाचतो ते खऱ्या अर्थाने आपल्या धर्माचा अर्थ कळतो, की धर्माचं रक्षण कसं करावं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या कार्यकर्तृत्वावरून आपल्याला पाहायला मिळतं.
तर थोडक्यात सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांचं हिंदुत्व तर ते तुम्ही कसं एक्सप्लेन कराल? अगदी कविराज भूषण यांच्याच मते म्हणजे काय केलं शिवाजी महाराजांनी एवढ्या सगळ्या त्यांच्या आयुष्यामध्ये किती मोठं कार्य आहे, पण ते कशासाठी केलं आणि त्या मागचा उद्देश त्यांचा काय होता हे कविराज भूषणच ते एका छंदामध्ये मांडतायत. ते म्हणतायत की वेद राखे विदित पुराण प्रसिद्ध राख्यो, राम नाम राख्यो अतिरसना सुधीर में, हिंदू की चोटी रोटी राखी है सिपाहन की, खांदे में जनेऊ राख्यो माला राखी गरी में, मीडी राखे मुगल मरोड़ी राखे पातशाह, बेरी पीसी राख्यो वरदान राख्यो कर में, राजन की हद राखी तेगबल शिवराज, राजन की हद राखी तेगबल शिवराज, देव राख्यो देवल, देव राख्यो देवल, स्वधर्म राख्यो घर में. शिवाजी महाराजांनी वेदांचं उपनिषदांचं रक्षण केलं, जे खऱ्या अर्थाने खूप गरजेचं आहे, कारण आज वेद आणि उपनिषदच राहिली नाही तर आपली संस्कृती आपल्याला कळणार नाही. अनेक देवी देवतांचं रक्षण केलं, मंदिरांचं रक्षण केलं. ह्या मंदिरांचं रक्षण करण्याच्या अगोदर त्यांनी आपल्या स्वराज्याच्या सीमा संरक्षित केल्या. आज छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जेव्हा राष्ट्रपुरुष म्हणतो किंवा त्यांनी स्वराज्याच्या सीमा संरक्षित केल्या, त्याचबरोबर त्याच्या आतमध्ये असणाऱ्या आत्मजनांना त्यांनी म्हणतात की लोकहितार्थ बरीच कार्य केली. ह्याच कामामधनं शिवाजी महाराज हे जाणता राजा म्हणून आपण म्हणतो की लोकांसाठी कार्य करणारे हे राजे होते. आणि मग ते करताना त्यांनी स्वधर्माचं म्हणजे हिंदू धर्माचं रक्षण केलं, कारण का धर्म टिकला तर आपली संस्कृती टिकेल. हे शिवाजी महाराजांच्या ह्या एकंदरीत पूर्ण कार्यकर्तृत्वाचं सार यांनी त्या ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे कविराज भूषणांनी. आणि हेच मला वाटतं ब्रीदवाक्य आहे की आपण म्हणतो ना की प्रत्येक वेळेला कुठल्याही मोहिमेवरती छत्रपती शिवाजी महाराज जात असतील तेव्हा त्या देवी देवतांचं पूजन करूनच ते बाहेर पडत असणार 100%. म्हणजे आपण दसऱ्याचं सीमोल्लंघन आजही आपण करतो, आजही आपण दिवाळी साजरी त्यासाठीच करतो. आणि हे कशामुळे करतो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका त्या धोरणामुळे करतो की आज जर ते नसले तेव्हा ते नसले असते तर आपलं अस्तित्व नसतं. अनेक ठिकाणी आपण जेव्हा पाहतो की मंदिरं आज दक्षिणेमधली मंदिरं खूप शाबूत आहेत, चांगल्या प्रकारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची एक भिंत इथे उभी होती म्हणून हे आक्रमण पुढे येऊ शकलं नाही आणि इथेच ते गाडलं गेलं. आणि नंतर तीच प्रेरणा मिळाली प्रत्येकाला आणि मग ते अहत तंजावर ते तहत पेशावर ते कटकपर्यंत राज्य आपलं विस्तारलं. मराठ्यांचं साम्राज्य एवढं मोठं झालं आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न. तर फादर ऑफ इंडियन नेव्ही असं शिवाजी महाराजांना म्हणलं जातं आणि त्यावरही काही काव्यरचना आहेत. तर त्यापैकी एखादी काव्यरचना तुम्ही मला सांगू शकता? मगाशी मी अफजल खानाचा जो वध सांगितला त्याच्यामध्ये हफ्सी तुरकदारी पलटी जो जहाज है देखन में खान रुस्तम जी. आता हफ्शांचं आणि तुर्कांचं हे जे तुर्क आहेत त्यांच्या स्वतःची जहाजं खूप मोठी आहेत. इंग्रजांचं युरोपियन कंट्रीज त्यांचं स्वतःचं जहाज आहे. म्हणजे आम्ही हे का सांगतो, कारण का औरंगजेबला नामोहरण करून सोडणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या समुद्री सीमा संरक्षित केलेल्या आहेत. कारण का जे आरमार आपल्या इथे बनतच नव्हतं किंवा एवढी मोठी संस्कृती आपल्याला आरमाराची होती, स्वतः जहाजं बनवायचे आपण बनवायचो, ते जहाजं एक ठराविक कालखंडामध्ये ती थांबली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते ओळखलं की नाही, आपल्याला आपल्या स्वराज्याची सीमा संरक्षित करायची असेल तर आपल्याला स्वतःचं आरमार घडवावं लागेल. आणि ते आरमार त्यांनी बांधायला सुरुवात केली कल्याण आणि भिवंडीला. आणि नंतर ते विस्तारित झालं. अगदी आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्ग आणि त्या सगळ्या भागांमध्ये पूर्ण कोकण किनारपट्टी 750 किलोमीटरची कोकण किनारपट्टी आहे आपली. या कोकण किनारपट्टीवर त्यांनी पूर्णपणे व्यापून वेगवेगळे किल्ले देखील बांधले आणि हे आरमार देखील सिद्ध झालं. म्हणजे एक काव्य त्याच्यामध्ये येतं की व्यापारी जहाज के न राजाभारी राज के, भिकारी हमें कीजे महाराज शिवराज के. की आम्ही व्यापारी करू नकोस, आम्हाला कुठला मोठ्या जहाजावरचा मालक करू नकोस, पण एक याचक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे जाईल. कारण का त्यांच्याकडे इतकं आहे, भरभरून देण्यासारखं आहे आणि आम्ही फक्त त्यांना मागावं आणि त्यांनी न द्यावं असं कधी होत नाही. जे काही मागतं त्याच्या दुपटीने आम्हाला मिळतं, असं कविराज भूषण त्याच्यामध्ये म्हणत आहे.
त्यांचं पूर्ण कार्य आपण जेव्हा पाहतो, कविराज भूषणांनी जे केलं ही मला वाटतं आपल्या आत्ताच्या पिढीला ही एक देणं आहे की त्यांनी शिवाजी महाराजांचं कर्तृत्व समजवण्यासाठी किंवा ते प्रभावीपणे तुम्हाला जनसामान्यानं कळावं की शिवाजी महाराजांनी काय कार्य केलं, त्याच्यासाठी ही काव्यरचना आहे. आणि ही काव्यरचना जेव्हा आपण मुखोद्गत करतो तेव्हा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज कळायला लागतात असं मला वाटतं. आताच तुमचा एक इव्हेंट पण येतोय 30 आणि 31 डिसेंबरला, तुम्ही मगाशी उल्लेख करत होतात, तर त्याबद्दल थोडं काही सांगाल की नेमका हा काय आहे आणि आपण काय करतोय त्यात? आपण असं करतोय की आपल्याला सांगायला माहिती आहे की जे हे नाही म्हणजे हेरिटेज म्हणून भारताच्या अनेक किल्ल्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे 12 किल्ले हे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून आपण घोषित झालेले आहेत. त्याच्यामध्ये समुद्रातले किल्ले आहेत काही, सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, खांदेरी नावाचा किल्ला आहे. तर ह्याची माहिती आणि महती काय आहे किती सगळ्या समाजापर्यंत पोचली गेली पाहिजे आणि आपण किल्ल्यांबद्दल काय आत्मीयता बाळगावी. तर संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात म्हटलेलं आहे. आणि आरमाराबद्दल म्हणताना ते म्हणत आहेत की आरमार हे स्वतंत्र राज्यांगच आहे, स्वतंत्र राज्य आहे. मग हे समाजापर्यंत पोचलं पाहिजे, सगळ्या जनमानसांपर्यंत पोचलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण एक मोहीम राबवतो ज्याच्यामध्ये पद्मदुर्ग हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला, ज्यांनी स्वतः बनवलेला आहे, बांधला आहे तो किल्ला, जो जंजिऱ्याच्या समोर त्याच्यावरती अंकुश ठेवणारा किल्ला आहे. आणि ह्या इंग्रजांवरती अंकुश ठेवणारा किल्ला की ते पाहणारा की त्या समुद्राच्या सीमा संरक्षित ह्या इंग्रजांपासून देखील व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी त्यांनी खांदेरी हा किल्ला बांधला. आपल्याला एक सिंधुदुर्ग आपल्याला माहिती आहे कारण त्यांनी पोर्तुगीजाच्या उरावर बांधले. म्हणजे ह्या जंजिऱ्याच्या उरावर दुसरी राजापुरी त्यांनी जंजिरा निर्माण केला म्हणजे तो पद्मदुर्ग. आणि ह्याच इंग्रजांच्या उरावरती इंग्रज स्वतःच लिहित आहेत की इट इज अ डॅगर पॉइंटेड ॲट आवर हार्ट, की आमच्यावरती एक खंजीर उगारल्यासारखा आहे हा किल्ला. तर आणि तो खांदेरी आहे. तर त्या मोहिमांचं 2 या किल्ल्यांचं एक महोत्सव आपण करणार आहोत त्या काळामध्ये. डिसेंबर महिन्यात तो होणार आहे. आपण म्हणतो ना की न्यू इयर सेलिब्रेट करतो आपण 31 डिसेंबरला, 1 जानेवारीला सगळे नवीन वर्षाचं स्वागत करतात. तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य ह्या इंग्रजांवरती काय होतं की त्यांना रोखून धरलं या सगळ्या समुद्री सीमांवरती की तुम्हाला इथे यायला आम्हाला आमचे परवाने घ्यावे लागतील, तुम्ही इथे राजरोसपणे व्यापार देखील करू शकत नाही कारण का आम्ही इथे स्वतःचं राज्य संरक्षित करतोय. त्यांच्याबद्दलचंच वाक्य आज्ञापत्रामध्ये आहे की हे इंग्रज वरकड सावकार नव्हेत, सावकारी नाहीत ते मेल्याशिवाय हट्टी जात आहेत, ती मेल्याशिवाय त्यांची जागा सोडणार नाहीत असं शिवाजी महाराज त्यांच्या आज्ञापत्रामध्ये म्हणतायत. की म्हणून ह्यांना लांबच ठेवा. आणि ते त्यांना तेव्हा ज्ञात होतं. म्हणजे आज आपण तेव्हा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा केलं, तेव्हा त्यांना रोखलं, नाहीतर ते तेव्हाच आपल्या भूमीवरती भारतावरती राज्य केलं असतं, जे केलं आहे त्यांनी. 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांनी. पण हे इंग्रज काय आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे ओळखून होते, म्हणून त्यांना त्या समुद्रावरतीच त्यांना थांबून ठेवलेलं आहे, त्यांच्यावरती नजर ठेवलेली आहे, त्यांना अंकुश ठेवलेला आहे असं. तर मग त्याचं सेलिब्रेशन आता त्याचं सेलिब्रेशन असणार आहे. त्याच ह्याचं एक मोठा कार्यक्रम आपण घेणार आहोत. तो 30-31 दरम्यान तारखा आता लवकरच हे होतील. तो पद्मदुर्ग आणि खांदेरी या 2 किल्ल्यांवरती आपण मोठ्या प्रमाणात म्हणजे लोक येऊ शकतात, व्हिजिट करू शकतात, त्या कार्यक्रमाला करू शकतात. अगदी आपण तिथे त्या किल्ल्यांबद्दलची माहिती आणि तो एकंदरीत तो इतिहास काय होता, वेगवेगळ्या इतिहास अभ्यासक ते येतील, त्या वेगवेगळ्या इतिहास त्याचं माहिती सांगतील आणि त्या माध्यमातून लोकांना कळेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमाराचं बद्दलचं काय कार्य आहे. अच्छा, तुम्ही काही मोडी लिपींचं पुस्तकांचं लिप्यांतर पण केलेलं आहे. हो. आणि तर त्याच्याबद्दल थोडं काही सांगा ना मला. आपण मराठी जेव्हा म्हणतो, खरं सांगायचं तर मराठीला 2 लिपी आहेत. एक म्हणजे देवनागरी आणि दुसरी म्हणजे मोडी. मोडी म्हणजे ही जलद लिखाणासाठी केलेली लिपी, म्हणजे आपण इंग्रजीमध्ये आपण कर्सिव्ह रायटिंग म्हणतो, आणि सुटसुटीत लिखाणासाठी आपण साधी लिपी वापरतो. जसं देवनागरी आहे ते सुटसुटीत लिखाण आहे.
आणि मोडी लिपीमध्ये एका बाजूने म्हणजे आपण जेव्हा टाक किंवा बोरू वापरला तर जेव्हा लिहायला सुरुवात करतो जोपर्यंत त्याची शाई संपत नाहीत म्हणजे टाकामधली तर ते पूर्ण पूर्ण त्या दवतामध्ये बुडवून परत लिहावे लागतं. ते एका बाजूने लिहायला सुरुवात करायचं ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत आणि त्याला शिरोरेखा आधीच दिलेली असते आणि ते कर्सिव्हसारखंच लिहिलं जायचं. आता ही मोडी लिपी केव्हापासून आहे तर जवळजवळ 750 वर्षाचा इतिहास आहे जो लिखित आहे स्वरूपात. हेमाद्री पंत नावाचे पंत सचिव होते यादव काळामध्ये, यादवांचं जेव्हा राज्य होतं त्याच्यामध्ये गव्हर्नन्स ऑफिसर होते आणि त्यांनी ही मोडी लिपी राजकारणात राजव्यवहारात आणली. का की मला बरीचशी पत्रं लिहायची आहेत आणि असंख्य कागदं लिहायची आहेत तर ती कागदं लिहायला मला सुटसुटीत लेखन करणं योग्य नाही कारण का मला केव्हा लिहिणार मग त्यासाठी जलद लिखाण होणं गरजेचं आहे. आणि ही मोडी लिपी जशी यादव काळात होती शिवपर्व काळात होती शिवकाळात होती अगदी इंग्रजांच्या काळात देखील ती आपल्याला पाहायला मिळते. कारण बघा की एवढी तळागाळामध्ये पोचली होती घराघरामध्ये ती मोडी लिपी पोचली गेली होती की वयाच्या म्हणजे लहानपणीच जर बाळबोधी लिहायचं झालं तर ती मोडीमधूनच लिहिली जायची. मोडी शिकणं आणि मग पत्रव्यवहार किंवा जे काही अभ्यास करणं ते असायचं. 1947ला आपलं स्वातंत्र्य झालं. साधारण 1957पर्यंत मोडी लिपी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बघा 750 वर्ष अगोदर ज्या मराठी लिपीने मोडी लिपीने अधिराज्य गाजवलं या मराठी भाषेवरती ती मोडी लिपी अचानक नंतर 1957च्या नंतर बंद पडली. त्याच्यामुळे काय झालं की आपला इतिहास हा मोडी लिपीत असल्याकारणाने बराचसा पत्रव्यवहार मोडी लिपीत असल्याकारणाने तो आपल्याला अनकलनीय झाला, आपल्याला वाचता आला नाही, पुढच्या पिढीला वाचता आला नाही. ती जर कंटिन्यू राहिली असती तर आज नुसत्या पुण्यामध्ये जवळजवळ 3 कोटी कागद शिल्लक आहेत जे वाचले गेलेले आहेत. अरे बापरे. पूर्ण भारतामध्ये जर पाहिले तर वेगवेगळ्या ठिकाणी 10 कोटी कागद असतील वेगवेगळ्या. तर हे जर वाचले गेले त्याचे योग्य संदर्भ काढला म्हणजे ते सगळे गोष्टी वाचल्या गेल्या तर नव्याने इतिहास लिहिला जाईल. मग किती गरज होती त्या ह्याची पण त्या एका निर्णयामुळे त्या ठराविक कालखंडामध्ये निर्णय झाला आणि ते बंद झालं. पण आज ती गरज आहे खरं सांगायचं तर की खरा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर मोडी लिपीच्या प्रत्येक पत्राचं वाचन येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मोडी लिपी येणं गरजेचं आहे. म्हणून आपण ती मोहीम घेतो. हेमाद्री नावाचा अंक आपला त्यात चालतो की जे काही संदर्भ साधन आहे ती सगळी मोडी लिपीमध्ये आहेत. म्हणजे वेगवेगळे ग्रंथ असतील वेगवेगळी पत्र असतील शिवाजी महाराजांची जी पत्र आहेत ती सगळी मोडी लिपीमध्ये आहेत. संभाजी महाराजांची मोडी लिपीमध्ये आहेत. अगदी नंतरच्या कालखंडामध्ये जितके काही केले म्हणजे असं आहे ना जिथे जिथे मराठ्यांचं राज्य गेलं जिथे जिथे भगवा फडकला गेला तिथे तिथे मोडी लिपी पोचली. म्हणजे आपण म्हणतो ना अटकेपर्यंत आपलं राज्य गेलं तर तिथे देखील मोडी लिपी पोचली. असं ते पूर्ण भारतभर मोडी लिपीचा प्रचार झाला आणि शिवाजी महाराजांनी देखील ती आत्मसात केली. कारण का कुठलीही लिपी बदलू नाही शकत बंद करू शकत नाही कारण का ती अधिक चांगल्या प्रकारे बहरते आणि मोडी लिपीचं लिखाण अत्यंत सुंदर असतं. म्हणजे आपलं हस्ताक्षर जरी हे असेल पण मोडी लिपी तर लपेटीदार असते सुंदर दिसायला असतं. म्हणजे पत्र जर शिवाजी महाराजांची पाहिली तर अत्यंत सुंदर आहेत. आम्ही कधी कधी सांगतो की शिवाजी महाराजांना पत्ररूप दर्शन किंवा त्यांचं दर्शन घ्यायचं नाही पत्रामध्ये चेहरा दिसतो. अच्छा. त्याचं पत्र वाचल्यानंतर दिसतो त्यांचा चेहरा असं. आणि 44 फुटाचं एक तुम्ही आज्ञापत्र लिहिलंय ज्याचं रेकॉर्ड पण आहे इंडिया बुकमध्ये. तर त्या आज्ञापत्रामध्ये आज्ञापत्र हे शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारे एक रामचंद्र पंत अमात्य जे होते ज्यांनी 5 छत्रपतींना पाहिलंय तर त्यांचं राजकारण काय होतं आणि शिवाजी महाराजांनी पूर्ण साम्राज्य आपलं कसं घडवलं तर त्याची वेगवेगळी प्रकरणांचा उल्लेख एक डिक्शनरी म्हणू आपण की रेफरन्स गाईड असं म्हणू आपल्या आत्ताच्या टर्ममध्ये की मला पुढच्या राजांनी कसं वागलं पाहिजे काय काय केलं पाहिजे आपलं राजकारण करताना किंवा आपलं राज्य चालवताना राज्यघटना चालवताना काय काय केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये प्रकरण आहेत. आरमारचं प्रकरण आहे. महसूल व्यवस्थापन त्यांचं कसं आहे. नंतर वेतन व्यवस्था कशी होती. नंतर त्यांचं न्याय व्यवस्थापन कसं आहे. दुर्ग व्यवस्थापन कसं आहे. म्हणजे उल्लेख करताना एक सांगावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्याचं एक जाबिता केलेला आहे. जाबिता म्हणजे त्यांचं एक बजेट ठरलेलं असायचं. वार्षिक आपण बजेट आजही करतो तर त्या कालखंडामध्ये देखील बजेट्स केलेले आहेत
आणि त्याचे उल्लेख त्या आज्ञापत्रामध्ये पाहायला मिळतात. अनेक पत्रांमध्ये देखील पाहायला मिळतात की कुठलाही परगणा कसा चालवावा, डागडुजी करायची असेल कुठल्याही किल्ल्याची, कुठलाही डिफेन्सचा फंड असेल, कुठेही आक्रमण करत आलं तर त्याच्यासाठी काही फंड ॲलोकेट केलं पाहिजे, तर एक रेव्हेन्यू रिझर्व्ह फंड तयार करावा लागतो. तो तयार कसं करणं आणि तो तयार करून ठेवणं जेणेकरून तो लगेच वापरता येईल, अशा प्रकारची पत्र त्याच्यामधनं पाहायला मिळतात. आज्ञापत्रामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे की आपलं राज्य व्यवस्थापन कसं असावं आणि ते व्यवस्थापन करताना काय काय जे काही मूलभूत सिद्धांत आहे ते त्याच्यामध्ये मांडले गेलेले आहे. आणि हे जर आम्हाला वाचायचं असेल तर हे ते रेडीली अवेलेबल आहेत. हे सगळे संदर्भ जे काही संदर्भ आहेत त्याची पुस्तकं जी आहेत ती आजही अवेलेबल आहेत, नेटवरती आहेत, अगदी आर्काईव्सवरती आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये देखील पाहू शकता. आणि अनेक प्रकाशकांनी त्याची प्रकाशनं देखील केलेली आहेत. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अनेक संदर्भ साधनं आजही उपलब्ध आहेत आणि ते समकालीन आहेत. त्याने अनेक संशोधकांनी अभ्यासकांनी ते लिहिलेले आहेत. नुसतं कविराज भूषणांचं म्हटलं तर कविराज भूषणांवरती अनेक पुस्तकं आहेत. निनाद बेडेकर त्यांचे गुरु, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. नंतर आत्ताच एक मी रणजित हिरलेकर यांचं नाव सांगितलं, त्यांची पुस्तकं आहेत. केदार फाळके त्यांचं पुस्तक आहेत. अशी अनेक पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात. ही अभ्यासक आहेत आणि ह्यांनी लिहिलेलं प्रमाण आहे त्याच्यामध्ये ते की प्रमाणभूत असं काहीतरी संदर्भ साधनांचा वापर करून त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि ते वाचल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला खऱ्या अर्थाने त्याचा बोध होतो की ह्या सगळ्या अभ्यास किती करणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये. आणि मला वाटतं हा अभ्यास जेव्हा समाजापर्यंत पोचेल, अगदी नवीन पिढीपर्यंत पोचेल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने शिवचरित्र सगळ्या समाजापर्यंत पोचलं जाईल. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असा की आमच्या श्रोत्यांसाठी काही संदेश तुम्ही देऊ इच्छिता का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख म्हणजे त्यांचा हा काव्यग्रंथ की आपण म्हणतो ना की जर शिवाजी महाराजांच्या जीवनपट उलगडायचा असेल, आपल्याला पाहायचा असेल, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक युवकाने, प्रत्येक आत्ताच्या पिढीने त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मग तो अभ्यास कसा असावा, तो कुठल्या संदर्भ साधनांमधनं करावा, ह्याचा आधी बोध घेणं खूप गरजेचं आहे. मग ही संदर्भ साधनं उपलब्ध आहेत. मी नेहमी सांगतो की कविराज भूषण ह्यांच्या काव्यरचना इतक्या मोठ्या प्रमाणावरती आज उपलब्ध आहेत. काही जणं ब्लॉग्समधनं, म्हणजे आजकाल ती युग आहे, ब्लॉग्स आहेत, वेगवेगळे रील्सच्या माध्यमातून जात आहेत. तर त्याचं जास्तीत जास्त अध्ययन होणं, ते वाचणं, त्याचं सादरीकरण देखील होणं गरजेचं आहे. की मी जेव्हा एखादा छंद पाठ करतो आणि एखाद्या म्हणजे मुलं जी असतात, जी स्नेहसंमेलनांमध्ये एखाद्या व्यासपीठावरती त्याचं सादरीकरण करतील, तेव्हा ते सुंदर प्रकारे सादरीकरण होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने शिवचरित्र देखील समोर येईल. त्या शिवचरित्रातला हा एक पैलू देखील समाजासमोर येईल. मला वाटतं नवीन पिढीने त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि ते मुखोद्गत करावं, वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं सादरीकरण करावं. वेगवेगळे व्याख्यानांमधनं तर होतंच, पण अगदी व्यासपीठावरनं व्हावं, नाटकांमधनं व्हावं, स्टेज शोज असतात त्याच्यामध्ये व्हावं. मग अशी तुम्ही सांगितलं, उल्लेख केलात की जॅझ म्हणजे हे सगळे रॅप्स वगैरे, तर हे आत्ताच्या युगामध्ये त्याचं जर एक इनकॉर्पोरेट केलं गेलं, एक वेगळ्या प्रकारे कविराज भूषणांचं, म्हणजे आत्ताच एक आपण केलं होतं, एक नाटक आपण तयार केलं, ते समाजासमोर पोचवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या कविराज भूषणांच्याच ह्या नाटकाचं एक प्रयोग झाले, जवळजवळ 5 प्रयोग झाले. अशी नाटकं जरी समाजासमोर आली तर शिवाजी महाराजांचं चरित्र अजून खुलेल, ते अजून समाजाप्रमाणे खऱ्या अर्थाने येईल. म्हणजे जे म्हणतात ना की फॉल्स नेरेटिव्ह आहेत ते कुठेतरी खोडले जातील आणि खरेच छत्रपती शिवाजी महाराज समाजापर्यंत पोचतील. अगदी छान. तर या पॉडकास्टच्या शेवटी एक कविता कविराज भूषणांची शेवटची आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. एक कविता म्हणजे अनेक आहेत त्याच्यामध्ये, मी देवी देवतांचा उल्लेख जो म्हणतो आपण, की मगाशी मी सांगितलं की अधर्मियांचा नाश करून धर्मकारण करण्यासाठी या पृथ्वी तलावरती ज्या ज्या देवी देवतांचा जन्म झाला, तद्वतच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या पृथ्वी तलावर झालेला आहे. ते म्हणतायत
की सक्र शैल पर अर्कतम फैल पर बीधन की रैल पर लंबोदर लेखिये रामदस कंद पर भीम जरासंद पर भूषण जो सिंधु पर कुंभज बिसेकिए हर जो अनंग पर गरुड़ भुजंग पर कौरव के अंग पर पारथ जो पेकिए बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर म्लेंछ चतुरंग पर शिवराज देखिए म्लेंछ चतुरंग पर शिवराज देखिए. वाह. तर इन्व्हिन्सिबल सोल्सच्या या पॉडकास्टमध्ये तुम्ही आम्हाला येऊन एवढं सगळं जे ज्ञान दिले कविभूषणांबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दल त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि याचबरोबर आज इथेच आपण थांबूया या एपिसोडमध्ये. घेऊन येत आहोत पुढचा एपिसोड इन्व्हिन्सिबल सोल्सचा. तर बघत राहा. धन्यवाद.